तुमचा जास्त टाईम न घेता डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तो बेसिकली आता आपण आलेलो आहोत आम्ही यांच्या घरी. इथं पॅकिंग चालू आहे. जय म्हात्रे हाय. तर हे आपले बडीज आहेत. त्याच्यामध्ये जय आहे आणि अजून एक आपला माणूस आहे म्हणजे नीरज आणि तिसरा लकी काय काय 3 माणसं आहेत टोटल आपली. नाही लागणार ठेवा आमच्या दाराने नाही. तर अशा प्रकारे आमची अशी 3 माणसं आहेत. बघूया. जय म्हात्रे गपचूप जेवायला बसलाय. जेवण म्हणजे रेडी होतं तो आता. एकाची बॅग झालेली आहे. अजून बाकी यांची बॅग भरणारं काम चालू आहे. त्याच्यातून पहिला नीरज आहे. त्याने अर्ध कपडा आणलं आणि अर्ध आणलंच नाही. काय बोलायचं आता. त्यासोबत आपला लक्की आहे. यो एक आपला बडी आहे आणि याच्यामध्ये बॅग भरायचे काम चालू आहे. काय काय घेतं काय नाही ठेवा. अजून आणि बॅग नाही भरले. आताच केस कापून आलाय जस्ट. मी तर भरलेले आहे कारण की मी सगळा आधीच रेडी करून आलेलो आणि आता आम्हाला उद्या सकाळी जायचं आहे. बट कसं माहिती आहे का, आता सगळी तयारी करून ठेवली म्हणजे बॅग बी भरून ठेवली. ते आम्ही आधीच भरायला पाहिजे होती पण ते काय आता भरली. पर्याय नव्हता कारण की सगळेजण बिझी आहेत. एक कामाला आहे, एक क्लासला आहे. तर आता कोणाचं दुसऱ्या काही गोष्टी त्याच्यामुळे आता भरता आला नाही. पण आता आपलं बॅग बी भरून झालेले आहेत. आता जेवणार आणि डायरेक्ट झोपणार. सकाळची आपल्याला फ्लाईट पकडायची आहे 11ची. बघूया काय होते ब्लॉगमध्ये. तर तुम्ही ब्लॉगमध्ये बनून जरूर राहा. भेटूया तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी. The next day. चला तर आता आपण निघलेलो आहोत. सगळी जण आहे. चांडल चौकडी आपल्या तर गाडी गेलं झाली. ओके चला भेटू आता एअरपोर्ट वरती डायरेक्ट. चला बाय. बाय कशाला येणे. सो फायनली आपण आलेलो आहोत इंटरनॅशनल एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहोत सध्या आमच्या गेटवरती. चेकिंग आमचं झालेलं आहे. बघूया आता. हे बघा आपला दीप म्हात्रे आहे. तो आपला गाईड करतो सगळ्या गोष्टींसाठी कारण की ही हॅव एक्सपिरियन्स टू ट्रॅव्हल ओव्हर द वर्ल्ड. दॅट्स वाय. बघा कसा असा एअरपोर्ट असते. हा आपला एअरपोर्ट आहे पूर्णपणे आतमधून बघू शकतो. आम्ही आता डोमेस्टिक एअरपोर्टवरती आहोत आणि तिथून आता आपण चाललो आहोत जी गेटसाठी. आता हा जी गेटला आता आलोत. किंवा जी गेट आमची जी गेटला लागणार आहे. आमचं चेक इन काउंटर चालू झालेलं आहे. इंडियनचीच आहे का ही? बाई फ्लाईट आहे आमची. ही दिसते का X1 1232 ती फ्लाईट आहे आमची. आणि आता काय आला काउंटर आहे का? ओके चला आता चेकिंग वगैरे करतो. त्याच्यानंतर भेटतो मला परत. थोडं टाइम आपण लाईनला लागलो आहोत. ही बघा पूर्ण लाईन आहे इथं. चेक होईल. नीरज आरू नर्वस? नर्वस आहेस का? नक्की ना? ठीक आहे. फर्स्ट टाइम आम्ही चाललेलो सगळ्या 2 जण. बाकी हे 2 आहेत ना, जय लक्की आणि दीप बोलतात. सॉरी लक्की दीप. हे 2 जण फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर आहेत त्याच्यामुळं. जय म्हात्रे हाऊ आर यू? हाऊ यू फील? फाईन. फाईन. लिटल बिट नर्वस? एक्सिलेंट. माय गॉड. दीप म्हात्रे आवर गाईड. मंडळी आता आपण बॅगेज वगैरे दिलेले आहेत. बघा आपण टाकले एक पण बॅग नाही. आणि आता आम्ही चाललो आहोत चेकिंग करायला. दुसरा चेकिंग चालू झाला आता याच्यानंतर. बघा तिकीटं भेटलेत आम्हाला. ती तिकीट बिकीट घेऊन आपण चालू आम्ही फ्लाईटच्या दिशेने. ज्या आमच्याकडे ॲक्सेसरीज आहेत ना बॅग बिग त्या चेक करण्यासाठी. या साईडला बघा चेकिंग चालू आहे. आमची आता बोर्डिंग चेकिंग विकिंग झालेली आहे. बोर्डिंग झालेलं आहे ना. फर्स्ट टाइम आहे त्याच्यामुळे काय आपल्याला माहिती नाही. बट आपल्याला झालेलं आहे सगळा. आता आम्ही चाललो गेटवरती. आमचा गेट आहे 40B. बघा सगळी कशी धावतात कारण की आता जो विषय आहे ना
फ्लाईट येतात बऱ्याचशा म्हणून आपला आहे 40 आपल्याला 2 तास वेटिंग आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मस्तपैकी जाऊ पहिले गेटजवळच्या आल्यावरती नंतर मग हो काय करायचं आहे ते एअरपोर्टच्या आतमध्ये. चला इथं आता बसून आम्ही आता आमचा चालू होणार आहे आपला बोर्डिंग गेट. बघूया 2 तास अजून बाकी होतं आणि आता 1 तास झालेला आहे आणि इथं बसून वैतागाला फुल. हे तिघं मस्त मोबाईल बसलं मस्त शूटिंग चालू आहे. इथं एक एरोप्लेन आहे त्याची बोर्डिंग चालू आहे त्याचीच. पूर्ण बघा लाऊंज पूर्ण खाली आहे, कोणच नाही आहेत. असं वाटते दिल्लीला कोण चाललाच नाही आमच्याशिवाय. फुल गरम करताना मी इथं जॅकेट घालवलं आहे. माझ्यासोबत येऊया घाला जॅकेट घालून बाई. जय मात्रे. बघूया अजून काय करू शकता. बसले इथं परत बसायचं आहे. परत दिल्लीला गेला जाऊन कमसे कम 4 तासाची वेटिंग आहे, 4-5 तासाची बससाठी. चला भेटू डायरेक्ट एअरप्लेनमध्ये. फायनली आम्ही आता चाललेलो आहोत प्लेनमध्ये बसण्यासाठी. हे बघा ही जी तुम्हाला रस्ता दिसता आहे आता आपल्याला डायरेक्ट प्लेनच्या आतमध्ये घेऊन जाणार आहे. हे सगळं आम्ही वी आर टोटल एक्साइटेड फॉर आवर फर्स्ट प्लेन जर्नी. आमच्या दोघांची दोघं एक्सपिरियन्सवाला आहे. जास्त करून भाई एक्सपिरियन्सवाला आहे, आम्हाला तोच गाईड करते. बघूया आता काय होतं पुढं. ब्लॉगमध्ये धरून बनवला खूपच एक्साइटिंग ब्लॉग हा होणार आहे आमच्यासाठी. काहीतरी नवीन आहे ही गोष्ट. चला जाऊया पहिले एरोप्लेनमध्ये बसू, सीट हो कुठली भेटते काय आहे बघूया. चला थँक्यू. Seatbelt. आलेला आहे. Fasten your seatbelt. Fasten your seat. चालू झालं आता टर्न मारताना त्याची रनवेला लागणार आहे. तयारी चालू झालेली आहे. आता उडून एरोप्लेन उडायला पाहिजे. और स्ट्रैप को खींचकर इसे कस लें। सीट बेल्ट खोलने के लिए फ्लैप को उठाएं और दोनों सिरों को अलग करें। कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऊपर बने पैनल से ऑक्सीजन मास्क अपने आप नीचे आ जाएंगे। ऑक्सीजन मास्क को अपनी ओर खींचें, नाक को मुंह पर लगाएं और सामान्य रूप से सांस लेते रहें। अपना मास्क लगाने के बाद अपने सहयात्रियों की मदद करें। एक्सप्रेस बेस पर बैठे हुए अतिथि के लिए लाइफ जैकेट सीट के सेंटर आर्मरेस्ट में रखी है। विमान की बाकी सीटों के लिए लाइफ हे क्या है, ये काय आहे. So finally we are done. तर आता आम्ही एक
कंजस्टेड गाडीमध्ये बसलेलो आहोत. एअरपोर्टवरनं आलो, आमचा प्रवास एअरपोर्टचा मस्त झाला, फ्लाईट वगैरे मस्त होती. ती तशी आता जिथं आम्ही उतरलो ना, हिंडन एअरपोर्ट आहे. हिंडन एअरपोर्टवरून उतरून डायरेक्ट आता काश्मीर गेलो सर. ही बघा आमची टॅक्सी सगळी फुल भरलेली, ची माणसं बसलेली, माझी बॅग इथं आहे, बाकी सगळ्या बॅग पुढे, ड्रायव्हर भाई फुल जोशमध्ये च्या गावात. शिमला मनाली, सॉरी मनाली शिमला काय बोलतो? नहीं हम इधर से अपना महाराष्ट्र अभी एक्सप्रेस मुंबई वाली आणि आता आम्ही आलो KFC मध्ये खावाला. आपल्यासोबत आहे जय मात्रे, विराज मोकल, आणि हा आमचा मील आहे. काहीच भेटला नाही म्हणून आपल्याला मस्त आता हा मील आलेला आहे KFCचा. मस्तपैकी रपटवतो, त्याच्यानंतर मग पोट बीट भरून खातोय सगळा आणि बघूया आता काय पुढं करायचं आहे. त्या आमची जर्नी जी आहे ना ती प्लॅन्ड जर्नी आहे आणि आमच्या जर्नीमध्ये आपला साथ जो देणार आहेत ना ती ही आपली 4 माणसं आहेत. दीप मात्रे. फायनली आपण आता आहे ना दिल्लीच्या स्टेशनवरती आलो, आतमध्ये चाललो आणि इथं आम्ही नाश्ता केला मागच्या साईडला. इथं KFC आहे तिथंशी, तिकडून नाश्ता करून आता आतमध्ये चाललो. हे बघा बस टर्मिनल आहे हो इथं. आपला किती वाजता आहे? ओके, आम्हाला 54 गेट वरती जायचं आहे. तिथून आपल्याला मनालीला जावायला बस भेटणार आहे. आपली जी बस असेल ना ती ओल्वो बस असेल प्लस AC असेल. तर अशा प्रकारे आता आम्ही अराईव्ह झालो बसच्या इथं. बघूया कुठं काय जायचं काय माहित नाही आपल्याला, पण शोधू आपण, काय प्रॉब्लेम नाही. कोणाला विचारून सगळा भेटतं, विचारल्यावरती विचारूया सगळ्यांना. A few moments later. चेकिंग वगैरे आपली झाली आणि आता आपण आतमध्ये आलो आहोत. इथं बघा आपल्याला सगळीकडं गर्दी दिसत आहे. आता इथं आपण आपला जो ब्लॉक आहे ना तो शोधू, कुठे जायचं आपल्याला. कुठे आहे हे? 15 नंबर आहे. कुठं आहे? 51 इथं आपला 53 इथं येईल बघ. इथे येईल ना ये बाजूला. तर आतमध्ये आल्यावरती लगेच आम्हाला आपला ब्लॉक जिथं आपल्याला उभा राहायचं बस येईल ना तो भेटलेला आहे. या साईडला आहे बघ 53 यो 51 14 आणि 50 1 2 इथंच येईल बस. इथंच थांबायचं ना मग. तो आता आपण आहे ना इथंशी सगळं एक्सप्लोर केला ये बघायला. तर वरती जो आहे तो बसायला जागा आहे, तर वरती जातो आम्ही बसायला. ही लिफ्ट आहे इथं, या लिफ्ट मधून आता वरती जाणार आहे मस्त पैकी बसायला. सगळा असा यो हाय. वरती आलो ना मी, वरचा सीन बघ असला असं वाटतंय एअरपोर्टच आहे का काय असं वाटतंय. कसला आहे बघ सीन, एक नंबर. कुठल्या ह्याला बसायचं आपल्याला? होय भाई कमा इधर आ जाओ, चेकिंग करायचं आहे. बघ कसला आहे, असं वाटतं का पूर्ण आम्ही एअरपोर्टला मध्ये झालेलो आहोत. पण यो जो आहे ना तो बस टर्मिनल आहे. बस टर्मिनलच्या आम्ही वरती आलो, खाली बस लागते आणि वरती आहे मस्तपैकी बसा विसायला गेलाय. तिथं आता आम्ही आलेलो आहोत. इथं पण बघा पूर्णपणे चेकिंग होते, जशी काय एअरपोर्टला होती तशी. आपली खाली पण चेकिंग झाली, आता आपल्या वरती पण चेकिंग होते. चला चेकिंग करू, त्याच्यानंतर मग जाऊ आतमध्ये. तर मंडळी जाम टाइम झाला. आम्ही आहे ना सकाळी निघलो होतो, काहीतरी 7:30 का 8च्या दरम्यान आम्ही निघलो होतो. एअरपोर्टवरती, मुंबई एअरपोर्टवरती आम्ही सकाळी पोहोचलो असेल 9 पर्यंत. 9ला 9:30 पर्यंत आम्ही चेकिंग केला. 10 वाजता आम्ही टर्मिनल जवळ बसलो. त्याच्यानंतर मग आम्हाला फ्लाईट आली समथिंग 11:30 पर्यंत, 11 11:30. डिले झाली. ती पण फ्लाईट डिले झाली होती, उडताळी डिले झाली होती. पण कसं फ्लाईट चढलो, मस्तपैकी आमचा प्रवास झाला फ्लाईटचा. आम्ही दिल्लीला आलो समथिंग 2:30 पावणे 3च्या दरम्यान. पण दिल्लीला आल्यावरती जेव्हा आपली लँडिंग होती ना तेव्हा थोडासा आपल्याला प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय माहिती का, टर्ब्युलन्स झाला. तर त्याच्यावरती कमेंट केला आपले भावसाई. लॉकडाऊन मध्ये त्यांनी एक्झाम दिली असं वाटत होतं, पायलट आहे तो म्हणून. डायरेक्ट आपडली ऍक्च्युली ती डायरेक्ट फ्लाईट. पण ठीक आहे, पोचलो आपण. तिथून मग आपण दिल्लीला कुठल्या एअरपोर्टवरती पोचलो, तर दिल्लीला नाही पोचलो आपण पोचलो UP गाझियाबाद मधल्या हिंडन एअरपोर्टला. आपल्याला जायचं होतं इंदिरा गांधी एअरपोर्ट, पण आपण पोचलो हिंडन एअरपोर्टला. तर हिंडन एअरपोर्टवरून बस टाइम तिकडनं जवळ होता, असं आहे का? इंदिरा तो लांब आहे, जाता वेळी तो आपल्याला असणार आहे. म्हणजे इथून हिंडनवरती आपण का घेतला, कारण की आपल्याला बस स्टँड जवळ पडत होता म्हणून. तर बस स्टँड जवळ पडण्याच्या कारणात
आपण हिंडनला घेतली फ्लाईट आपली. तर आपली फ्लाईट उतरली. तिथून दुसरा प्रॉब्लेम चालू झाला, तो म्हणजे का तिथून इथं या काश्मीर गेटला यायला बस जिथून आपण घ्यायची तिथं यायचा आम्ही असं वर्बली विचारलं ना ड्रायव्हर लोकांना, तर त्याही आम्हाला 800 ते 700 रुपयापर्यंत सांगितलं. पण आम्ही ऑनलाईन बुक केली इथं ओलाला, तेव्हा ओलावाल्याने आम्हाला जो प्राईस होती ना ते प्राईसचे प्लस 100 रुपये टोल टॅक्स त्यांना द्यावा लागतं. तर ते हिशोबामध्ये त्याही ती प्राईस सांगितली, ती आम्हाला पडली अराऊंड 550 रुपयान. आणि 550 रुपयानं आम्ही इथं आलो काश्मीर गेटला. काश्मीर गेटवरून आम्ही आल्यास लगेच थोडासा इथंशी फेरफटका मारला, हॉटेल वगैरे काय कुठला चांगला आहे तर आम्हाला काय भेटला नाही. भूक पण जाम लागलेली, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, फक्त नाश्ता केला घरातून निघता वेळे. तो झाल्यानंतर मग आम्ही गेलो डायरेक्ट KFC मध्ये. KFC वगैरे खाला, थोडा रेस्ट केला, तोंडबिंड धवला, नंतर डायरेक्ट मग आम्ही आलो टर्मिनलमध्ये. तर आता येऊन इथं मस्तपैकी बसलेलो आहोत. याच्या पुढची जी जर्नी होणार आहे ना ती आमची टोटली ओव्हरनाईट ओल्वोमध्ये होणार आहे. तर ती आता ओल्वो आमची 7:30 पर्यंत येईल, 7:30 7:15 पर्यंत, 7 पर्यंत येईल, 7:30ला निघेल, जसा आपल्याला त्याही शेड्यूल पाठवलं तसा. आणि ती सकाळी 8 वाजता पोहोचेल. तर बघूया आता ते ओल्वोची वाट. ओल्वो आल्यावरती काय करायचं काय नाही ते समजेलच तुम्हाला. आता तर आम्ही सध्या इथं बसलेलो आहोत. आम्ही इथं दुपारी आलेलो आणि दुपारी येता वेळेस आम्हाला इथे एक फरक जाणवला. तो म्हणजे काय माहिती आहे का, इथे गरमी आहे ना ती कमी आहे. जसा आपल्या मुंबई साईडला जो 30 ते 32 डिग्रीचा टेम्परेचर झाला, घामाघूम होतंय, वाफ बीप एकदम खतरनाक मारतं, जबरदस्त मारतं बाहेर निघल्यावरती घरातून. पण आम्ही इथं आलो ना आम्हाला तशी थंडी थोडी जाणवली, पण गरमी अजिबात जाणवली नाही इथं. आता पण आम्ही इथं बसलो मस्तपैकी टर्मिनलमध्ये. मग इथे एक पण पंखा चालू दिसणार नाही तुम्हाला. इथे एक पंखा आहे, हे बंद आहे पंखा, बरोबर. वरती येऊन एक पण पंखा तुम्हाला दिसणार नाही. पण बघा घामाघूम अजिबात होत नाही इथं. AC काय चालू नाही, सगळं इथं डोर वगैरे सगळं चालू आहे. ऊन तसाच पडलेला जसा आपल्याकडे पडलेला असतो. बघ ना, तरी पण गरमी अजिबात नाही. गरमी नाही काय नाही. बघा, आमची पोरा इथे बसली. बसली त्यांचं त्यांना काय घेणं देणंच नाही. एक जण बघते की बस कसे असणार आहे, त्याचा टेन्शन आलं त्याला स्लीपर बस पाहिजे. तो वाईट टाकलं. चला आता बघू काय आहे त्या. पण टेम्परेचर एकदम भारी इथला, आवडलं टेम्परेचर. आता तशीच अशी आमची हालत आहे. अजून तर बराच 20 ते 25 किलोमीटर आम्हाला अजून पुढे जात आहे ना. किती आहे? 500 किलोमीटर आहे तो. 500 किलोमीटर आहे. बसचा ना 500 मग आहे, ओव्हरनाईट जर्नी. ओव्हरनाईट आहे ते. ओव्हरनाईट जर्नी बोलल्यावरती काय बोलणार होता. 500 किलोमीटर आम्हाला ओल्वो बसमध्ये म्हणून तो राहायचं. बस बघते ना का बाबा, चांगली बस भेटू दे. बघूया आता बस भेटते का नाही, काय होते सीन. बट इथं मस्त वातावरण मस्त आहे इथं. दिल्ली आयुष्यात कधी येऊ काय माहिती दिल्लीला. पण आता आम्ही हिमाचलला जाता वेळेला आम्ही कमसे कम 2-3 स्टेटमधून आलो. पहिली म्हणजे मुंबई, दुसरी म्हणजे UP जिथं आपला एअरपोर्ट होता हिंडन एअरपोर्ट, आणि तिसरा म्हणजे आता दिल्ली. जो एअरपोर्ट आणि हिंडन एअरपोर्ट तो आहे आपला UPचा आणि दिल्लीचा बॉर्डर ना त्या इलाक्यामध्ये आहे. म्हणजे जवळ जायचं म्हणून काही टेन्शन नाही आपल्याला. पटकन कॅब बी भेटली आणि मस्तपैकी आपण आता इथं आलेलो आहोत. सो फायनली आपण आता बसमध्ये बसलेलो आहोत. आपली जी बस आहे ना ती लेट झाली, ती 7:30ची आहे, ती 8:30 झाली, त्याच्यामुळे आपला टाइम झाला आणि अजून बस निघली नाही. हळूहळू पॅसेंजर येतात, सगळीजण वैतागली आमची माणसं. बघूया आता आपली जी जर्नी आहे ती कशी होते, अजून स्टार्ट झाली नाही. एक जागा कुठेतरी आपल्याला खावायला थांबवणार आहेत आणि त्यासोबतच ही जी टोटल आपली जर्नी होणार ती ओव्हरनाईट होणार. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काय शूट करायला भेटेल नाही भेटेल मला माहिती नाही. बट जसं मला टाईम भेटेल ना तसं मी आपल्याला जे काही व्हिज्युअल्स असतील, फोटो असतील, व्हिडिओ असतील ते नक्कीच दाखवायची कोशिश करेल. चला आता बघूया बस कधी स्टार्ट होते ना, कधी आपण इथून दिल्लीतून निघतो आणि मनालीच्या रस्त्याला लागतो. तर मंडळी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आम्ही आता पोचलो आहोत
मनालीमध्ये मनालीचा जो ओल्ड बस स्टँड आहे तिथं आता आम्ही चालू आमच्या टॅक्सीमध्ये. टॅक्सीवाला शोधायला टॅक्सीवाला बोलला मेन रोडला आम्ही उभा आहे तुम्ही या तिथे चाललो ना आम्ही आता मस्तपैकी सकाळ आलो इथं फ्रेशनअप झालो डायरेक्ट चाललो हॉटेलला. टॅक्सीवाल्याच्या सोबतच तोच आम्हाला घेऊन जाणार आणि तोच आमचा 3 दिवसाचा पार्टनर असणार आहे. तर चला जाऊया. आज टॅक्सी आहे टोटल 3 दिवसासाठी आपली ही टॅक्सी असणार आहे. हे आपले ड्रायव्हर आहेत अतिशय चांगला व्यवहार केला आहे आमच्यासोबतच. बघूया आता फायनली आता मी हॉटेलमध्ये चेकिंग केलं आहे. लवकर चालू बघूया आपल्याला रूम वगैरे भेटते का. त्याची मस्त की कोझी वातावरण आहे आणि कोझी वातावरणामध्ये सगळेजण थंडाळलेले आहेत. त्याच्यामध्ये जय जो पहिला आहे तो थंडाला पूर्ण कवर केला त्याने स्वतःला गँगस्टर वाईब. नीरज तर बिंदास आहे टी शर्ट सगळा गाडून बसला. येऊ तर याला बोलून पाहिजेच नाही ओनली कानटोपी अँड ग्लोव्स नथिंग एल्स. मी सगळा असला जाम थंडी लागते. आता हलवलो कानटोपी घालीन मास्क पण घालीन सगळ्याच गोष्टी घालून आता आपल्याला ते रूमवाले साहेब आहेत ते तिथे बसलं ते देतील आपल्याला रूम जी भेटेल ती भेटेल. डायरेक्ट थोडासा झोपू वगैरे नंतर मग बघू काय प्लॅन होता आजचा आणि मग तुम्हाला अपडेट देईलच. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मला माहिती आहे या व्हिडिओ थोडा लेट येतात कारण असं होता की एक छोटासा काहीतरी बदल करायचा होता व्हिडिओमध्ये आणि ट्रॅव्हलमध्ये पण. तो आता आपण करण्याची कोशिश करत आहोत. सपोर्ट करा थोडासा आपल्याला सुद्धा आणि फ्युचरमध्ये आपल्याला असं ब्लॉग ॲडव्हेंचर ब्लॉग त्याच्यानंतर फिरण्याचं ब्लॉग जरूर बघायला भेटतील. तर थँक्स फॉर वॉचिंग.